डॉक्टरकडे आल्यानंतरचा सगळ्यात पहिला प्रश्न आपला असतो, डॉक्टर तुम्ही दिलेल्या ह्या मेडिसिनचे कुठले साईड इफेक्ट तर नाही ना? हे एवढे अँटीबायोटिक्सची गरज काय आहे? तुम्ही दिलेलं हे पेन किलर आहे ज्याच्यामुळे किडनी खराब होते. ही सगळी माहिती देताना बऱ्याच वेळेला तुम्ही ही गोष्ट नेग्लेक्ट करतात की तुम्ही जी अल्कोहोल कन्झम्पशन ऑकेजनली करतायत त्याचेही तेवढेच त्यापेक्षा सिव्हिअर परिणाम आहेत. हॅलो एव्हरीवन, इट्स डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि आज आपण जाणून घेणार आहोत अल्कोहोलचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर कसे होतात. अल्कोहोल कन्झम्पशन नंतर, अल्कोहोल घेतल्यानंतर ते तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जातं. डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून ते तुमच्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब झाल्यानंतर हे ब्लड त्या अल्कोहोलला घेऊन मेजरली 2 ठिकाणी जातं. पहिली गोष्ट ब्रेनकडे, जिथे सो कॉल्ड नशा चढतोय तुम्हाला, आणि तो नशा चढतोय म्हणजे काय होतंय, तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम अफेक्ट होते. तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला सप्रेस केलं जातंय अल्कोहोलमुळे. जी CNS कायमचीच सप्रेस होऊ शकते. त्यामुळे तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी कमी होऊ शकते आणि असे अनेक दुष्परिणाम ह्या CNS सप्रेशनमुळे होऊ शकतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा अल्कोहोल ब्रेनकडे गेल्यानंतर हे परिणाम होत आहेत, त्याचबरोबर अल्कोहोल जेव्हा लिव्हरकडे जाते त्याचे परिणाम काय होतात ते आता जाणून घेऊया. अल्कोहोल जेव्हा लिव्हरकडे येत आहे त्यावेळेस अल्कोहोलचं डायजेशन करण्याचा प्रयत्न लिव्हर करणार आहे. परंतु लिव्हरचं मेन काम काय आहे तर फॅट मेटाबॉलिझम, अर्थात फॅटचं डायजेशन करणं, फॅट डायजेस्ट करणं. परंतु लिव्हर ते काम सोडून आता तुमच्या अल्कोहोलला डायजेस्ट करणार आहे. अल्कोहोलला डायजेस्ट करत असताना फॅटकडे दुर्लक्ष होतंय, म्हणून फॅट त्याच लिव्हरमध्ये डिपॉझिट व्हायला लागतंय. त्याचबरोबर हे फॅट तुमच्या ब्लडस्ट्रीममध्ये पण एंटर होतंय आणि फॅट जे तुमच्या लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होतो. ब्लडमध्ये एंटर झालेल्या फॅट्समुळे कोलेस्टेरॉल होतो. पुढे जाऊन हेच कोलेस्टेरॉलचे प्रॉब्लेममुळे ब्रेन स्ट्रोक झालाय, हार्ट अटॅक झालाय, यासारखे कॉम्प्लिकेशन्सही, इमर्जन्सी कॉम्प्लिकेशन्सही उद्भवू शकतात. हा झाला एक परिणाम. परंतु जे डायजेशन होतंय पुढे, तुमच्या अल्कोहोलचं डायजेशन करण्याचं कार्य ज्या लिव्हरने हाती घेतलेलं आहे, त्या डायजेशनचा परिणाम पुढे असा होतो की तुमचा ॲसिटाल्डिहाइड नामक एक पदार्थ बॉडीमध्ये तयार होतो. हा ॲसिटाल्डिहाइड कॅन कॉज फर्दर लिव्हर सिरोसिस, लिव्हर डॅमेज, लिव्हर फेल्युअर अँड इव्हन डेथ. तुमच्या लिव्हरला फेल करून पुढे तुमची डेथ सुद्धा येऊ शकते. इट्स ऑल जस्ट बिकॉज ऑफ अल्कोहोल. आणि बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही ऑकेजनल घेतो, वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ ॲडिक्शन्स. तर लेट मी टेल यू वन थिंग की I have seen such patient also who didn't have such kind of addiction of alcohol, who had the occasional consumption of alcohol, but still those people are now suffering from dialysis and liver failure. So please be careful and take care of your health. Thank you.